नमस्कार, मी डॉक्टर अरुणा फिरोदिया। आज आपण भोपळ्याविषयी माहिती घेणार आहोत। भोपळ्यालाच लौकी असं देखील म्हणतात। भोपळ्यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, इतर खनिज, ब आणि क जीवनसत्व असते। तसेच फायबर जास्त प्रमाणामध्ये असते। भोपळ्यामध्ये सोडियमचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार याच्यामध्ये चांगला उपयोग होतो। वजन कमी करण्यासाठी देखील भोपळ्याचा चांगला उपयोग होतो। भोपळ्यातील अँटीऑक्सिडंटमुळे प्रतिकारक क्षमता चांगली राहते आणि साखरेची पातळी कमी ठेवण्यास मदत होतो। आम्लपित्तामध्ये देखील पित्तशमनाचं काम करते। भोपळ्यामुळे कृमींचा नाश होतो। टेपवर्म सारखा कृमींचा प्रादुर्भाव होत नाही। हृदयरोगामध्ये सकाळी दुधी भोपळ्याचा रस अर्धा कप, त्यामध्ये 7-8 तुळशीची पानं, 7-8 पुदिन्याची पानं, हिंग, जिरे आणि हळद घालून, सैंधव मीठ घालून हे रस रोज जर सकाळी सेवन केलं तर रक्तवाहिन्यातील अडथळे दूर होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो। वजन नियंत्रित ठेवण्यासाठी संध्याकाळच्या जेवणापूर्वी दुधी भोपळ्याचा सूप आपण घेऊ शकतो। त्याच्यामध्ये जिरे, हळद आणि त्याला सैंधव मीठ टाकून तुपाची फोडणी द्यावी। त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि पोषक घटक देखील मिळतात। गर्भिणींनी देखील रोज भोपळ्याची भाजी अवश्य जेवणामध्ये ठेवावी। ते सप्तधातू वर्धक असल्यामुळे गर्भिणीचे पोषण चांगले होते, नंतर बाळाचे देखील पोषण चांगले होते आणि मलावष्टंभाची तक्रार दूर होते। ताप खूप असेल तर दुधी भोपळ्याचं सूप प्यायला द्यावं आणि कपाळावरती भोपळा किसून त्याचा लेप करावा। डोळ्यांमध्ये लाली येत असेल किंवा आगाग होत असेल तर भोपळा किसून कापसावर घ्यावा आणि ती घडी डोळ्यावरती ठेवून शांत पडून राहावे। उन्हाळ्यामध्ये दुधी भोपळ्याचा रस 1 ग्लास चिमूटभर मीठ टाकून घेतलं तर त्यातून घामावाटे जे आपले क्षार बाहेर पडत असतात ते कमी होऊन तहान कमी लागते आणि थकवा नाहीसा होतो। आजारपणामुळे खूप दुर्बलता आली असेल, शरीर कृश झाले असेल, अशक्तपणा जाणवत असेल तर अशा वेळी जेवणानंतर दुधी हलवा घ्यावा। त्याच्यामध्ये खडीसाखर, मनुका, बदाम, वेलदोडे असे पौष्टिक पदार्थ टाकावे आणि नियमाने सेवन करावं तर पौष्टिकता पुन्हा निर्माण होते। भोपळा दररोज सगळ्यांनी खावा असं आपण म्हणतो, परंतु बऱ्याच लोकांना आणि लहान मुलांना भोपळा अजिबात आवडत नाही। तर अशा वेळी पराठा, कोशिंबीर, थालीपीठ, नंतर सूप असं विविध स्वरूपामध्ये आपण त्यांच्या आहारामध्ये भोपळ्याचा समावेश करू शकतो। भोपळा जर कडू असेल तर तो वापरू नये। धन्यवाद।